मुंबईत मतदान केल्यानंतर शाईऐवजी लावलं मार्कर पेन। मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याचं समोर। मार्कर वापरल्याचं मुंबई महापालिका आयुक्तांकडून मान्य। शाईऐवजी बोटाला मार्कर लावला जात असल्याने राज ठाकरेंचा संताप। तर शाई नाही लोकशाही पुसली जाते, उद्धव ठाकरेंचा घणाघात। यापूर्वीही अनेकदा निवडणुकीमध्ये मार्कर पेनचा वापर, शाई पुसण्याच्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। निकालानंतर कोणाला दोष द्यायचा याची विरोधकांकडून तयारी, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला। शाई पुसली जात असल्याच्या आरोपावर मुंबई महापालिका आयुक्तांकडून चौकशीचे आदेश। मतदारांनी शाई पुसण्याचा प्रयत्न करू नये, शाई पुसून पुन्हा मतदान करताना आढळल्यास कारवाई, आयुक्तांचा इशारा। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुसून दाखवली बोटावरची शाई। बोटावरची शाई नेलपेंट रिमूव्हरनं सहज काढली जाऊ शकते, सचिन सावंत यांचा दावा। शाई पुसण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगार, शाई पुसणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, आशिष शेलारांची मागणी। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पारंपरिक शाईच वापरली जाणार। आजच्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, मार्करवरून झालेल्या आरोपांनंतर आयोगाचा निर्णय। सत्ताधाऱ्यांकडूनही मार्करने शाई लावल्याच्या प्रकारावरती संताप। बोटाची शाई पुसली जाण्याने दुबार मतदान होण्याची शक्यता। संजय शिरसाट, विनोद तावडेंसह अमोल बिटकरींकडून निवडणूक आयोगावर ताशेरे। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला दिला चोप। शाई पुसण्यासाठी विशिष्ट केमिकल आणल्याचा दावा। धायरीतील प्रभाग 34 मधील प्रकार। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान केंद्रावरती राडा। प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रातील मतदान यंत्राची तोडफोड। भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस मतदार। प्रभाग क्रमांक 6 मध्ये बुरखा घालून आलेल्या बोगस मतदार पकडल्या, तर प्रभाग क्रमांक 24 मध्येही एक बोगस मतदार सापडला।